आर्चरी वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपसाठी दुसऱ्यांदा मिहिर अपार याची निवड झालेली आहे। ही निवड जी आहे ही पुणे इथे आयोजित करण्यात आली होती। त्यात त्याचा पुन्हा एकदा नंबर लागलेला आहे ना। बुलढाण्याची मान जी आहे त्याने उंचावलेली आहे। मिहिर आपल्यासोबत आहेत। कशी त्याने तयारी केलेली आहे त्याबद्दल त्याच्याशी बोलूयात। मिहिर, कशी तयारी सुरू आहे? कारण 2021 मध्ये सुद्धा तुझा नंबर त्या ठिकाणी लागला होता आणि तू चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली होती। तर यावेळेस पुन्हा नंबर लागतोय, कसं वाटतंय आता आणि काय अचीव करायचं? त्यावेळेस मी गोल्ड घेतलेला आणि आता सराव चांगला चालू आहे। माझा विचार तोच आहे की यावेळेस पण गोल्ड घ्यायचा प्रयत्न करावा म्हणून। पुणे इथे जी टेस्ट घेण्यात आली होती तिथं कसा तिथं प्रतिसाद मिळाला? तिथं जे स्पर्धक होते त्यांच्याशी कसं कॉम्पिटिशन करावं लागलं, काय वाटतं? तिथे स्पर्धा तर खूप होती आणि वातावरण पण खूप खराब होतं। पाऊस होता, हवा होती, तरी थोडंसं सरांनी तिथे मार्गदर्शन दिलं, त्यामुळे व्यवस्थित जमलं आणि लागलो। इलक सरांच्या जवळ तू इथं प्रॅक्टिस त्यांच्या अंडरमध्ये या ठिकाणी घेतोय। सरांचं प्रॅक्टिस आणि ती तुझा सराव यामुळं आता आणखीन पुढं काय स्वप्न आहे तुझं? पुढं ऑलिम्पिक आहे। आता नवीन आमचं ऑलिम्पिकमध्ये गेम आला आहे, तर प्रयत्न तोच राहील की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये खेळायचा प्रयत्न करू। मिहिर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं दिवसाचं शेड्यूल कसं असतं आणि या ज्या होणारी आता जी यूथ चॅम्पियनशिप जी आहे, वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप, ही कुठे कुठे होणार आहे आणि किती ठिकाणी तू पार्टिसिपेट करणार? मी 2 ठिकाणी लागलो आहे। सिंगापूर येथे एशिया कप आणि कॅनडामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी। माझं शेड्यूल सकाळी 5 वाजता उठणे, मग त्यानंतर 6-6:30ला ग्राउंडवर येणे, मग ब्रेकफास्ट करणे, ब्रेकफास्ट करून प्रॅक्टिस करणे, प्रॅक्टिस केल्यावर मग दुपारी रेस्ट आणि संध्याकाळी परत प्रॅक्टिस करणे 3-3:30 चालू करणे प्रॅक्टिस। आणि संध्याकाळी परत फिजिकल पण असतं 6-6:30ला सर घेतात ग्राउंडवरती। आणि तर अशा पद्धतीचं शेड्यूल जे आहे मिहिरचं आहे आणि मिहिर या ठिकाणी या वेळेला दुसऱ्यांदा वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झालेला आहे आणि कॅनडा या ठिकाणी होणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये त्याचा सहभाग जो आहे या वेळेला दुसऱ्यांदा असणार आहे। मागच्या वेळेला देखील त्यानं गोल्ड मेडल या ठिकाणी आणलं होतं। बुलढाणेकरांची मान जी आहे ती उंचावली होती आणि दुसऱ्यांदा सुद्धा या वेळेला तो गोल्ड मेडल आणेलच, याबद्दल काहीही शंका बाळगण्याचं कारण नाही। कारण मिहिरचं स्वप्न जे आहे ते आता ऑलिम्पिकमधील आर्चरी या स्पर्धेत आपल्याला गोल्ड मेडल मिळवायचं आहे, असं त्याचं स्वप्न आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।